हा पहिला प्रश्न. 20% ऑफ इन ब्रॅकेटमध्ये 2चा स्क्वेअर गुणिले 3चा वर्ग वजा 2 इक्वल टू व्हॉट. तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही संख्येला जर टक्के असे चिटकून आले तर 20/100 होत असते, म्हणजे भागिले 100. याला करावं लागेल ऑफ म्हणजे गुणाकार. ब्रॅकेटमध्ये डायरेक्ट आपण घेऊ 2चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 3चा वर्ग म्हणजे 9 वजा 2 बरोबर व्हॉट किंवा एक्स म्हणू शकता. आता 20 × 20 20 × 100 आणि या ठिकाणी येतं 9 चूक किती हे 36. आडवा भाग जात नाही किंवा गेलाही तर आपण देऊया 5 × 1 5 5 7 35. 36 मधून 35 गेले उरला 1 पॉईंट दिल्याबरोबर 1चा झाला 10. 5 × 1 5 5 2 10 म्हणजे या ठिकाणी आलेले आहे 7.2 वजा 2 बरोबर एक्स. आता बघा या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तर आपल्याला या ठिकाणी काही मुलं काय म्हणेल की एक्स बरोबर 7 होते, परंतु 7 हे रॉंग आहे. कारण की व्हिज्युअली आपल्याला 7 म्हणजे 7.2 मधून काही मुलं डायरेक्टच 2 वजा करेल, परंतु 7.2 मधून वजा 2 आहे. म्हणून त्याला कसं करावं लागेल आपल्याला 7.2 वजा 2.0 असं करावं लागेल. मग हे 2 आणि हे 5 म्हणजे ॲन्सर आलं 5.2. प्रॉपर ॲन्सर आहे बी. दुसरा क्वेश्चन घेऊ. 8चा वर्ग गुणिले 8चा वर्ग बरोबर 2च्या डोक्यावर व्हॉट गुणिले 2च्या डोक्यावर 6 गुणिले 2च्या डोक्यावर 4. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता याला आपण कशा पद्धतीने सॉल्व करणार ते बघा. 8चा वर्ग म्हणजेच काय होते इथे 8चा वर्ग गुणिले 8चा वर्ग बरोबर 2च्या डोक्यावर x गुणिले 2च्या डोक्यावर 6 गुणिले 2च्या डोक्यावर 4 म्हणजे 2⁴ 2⁶ 8² 8². आता काय असतं की बरोबरच्या इकडचे हे 2 2 2 आहे तर इकडचे 2 2 2च आले पाहिजे. मग याला आपण कन्व्हर्ट करू शकतो 8ला. 8 म्हणजे काय होते तर 2चा घन होते, म्हणून आपण 2चा घन आणि त्याच्या डोक्यावर मग हे 2 गुणिले पुन्हा हा 8 म्हणजे 2चा घन आणि त्याच्या डोक्यावर हे 2 बरोबर हे जैसे ते 2च्या डोक्यावर 4. आता बघा हे किती झाले 6 आणि हे किती झाले 6 म्हणजे 3 2 6 3 2 6 2च्या डोक्यावर 6 गुणिले 2च्या डोक्यावर 6 बरोबर. या ठिकाणी आपल्याला हे कन्व्हर्जन करता येते. इथं 2च्या डोक्यावर एक्स दिल्यानंतर गुणिले या ठिकाणी एक फॉर्म्युला लागतो, तो कोणता एच्या डोक्यावर एम इंटू एच्या डोक्यावर एन असेल तर इथं जर गुणाकार असेल तर हे होते बेरीज, म्हणजे या दोनची झाली बेरीज. 2च्या डोक्यावर 6 अधिक 4 म्हणजे झाले 10. आता बघा या ठिकाणी इथे सुद्धा असाच फॉर्म्युला लागेल. हे 2 सारखे आहे तर 2 2 हाच फॉर्म्युला, म्हणजेच हा 2 घेतला 6 अधिक 6 6 अधिक 6 म्हणजे या ठिकाणी झाले 12 बरोबर. या ठिकाणी 2x गुणिले 2च्या डोक्यावर 10. पुन्हा या ठिकाणी फॉर्म्युला लागतो हाच, इथे पण लागला इथे पण लागला इथे पण लागला. आता 2च्या डोक्यावर इथे 12 आहे म्हणजे 2⁴ आहे. या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं हे 2 2 कॉमन आहे म्हणून 2 घेतले आणि गुणाकार असल्या कारणाने हाच फॉर्म्युला लागतो म्हणजे बेरीज होते x + 10. आता हे 2 2 कॅन्सल आणि देअरफॉर 12 फक्त घातांकाचाच विचार करायचा शेवटी x + 10. मित्रांनो तुम्हाला माहीत आहे याला इकडे लिहू याला इकडे लिहू x + 10 बरोबर काय 12. हा प्लस जो 10 आहे इकडे वजा 10 होते आणि मग ॲन्सर येते 2. x बरोबर इथं 2 येते म्हणजे सी नंबरचे ॲन्सर या ठिकाणी राईट आहे. शेवटचा प्रश्न घेऊ. या ठिकाणी शेवटचा प्रश्न बघा 400% आहे म्हणजे आपण याला 400/100 म्हणणार गुणिले हा x आहे बरोबर. याचा गुणाकार डायरेक्ट करू 15 × 3 = 45 4 × 8 15 × 3 15 × 1 15 15 × 4 किती 19 15 × 3 45 4 15 × 1 15 × 4 19 वजा याला डायरेक्ट आपण भाग देऊ 9 × 1 9 9 9 81
उरले किती 8, पुन्हा 81 झाले 9 9 81 म्हणजे हे झाले 99. आता इथे भाग देऊया 100 1 100 100 चूक 400 मग हे झाले 4x बरोबर. याची वजाबाकी जर केली तर 15तून 9 गेले 6 राहिले हातचा 1 9तून 10 जात नाही 19मधून 10 गेले 9 राहिले. देअरफॉर x बरोबर हा इथं गुणाकाराचं चिन्ह असते हे होती इकडे भागाकार म्हणजेच इथे झाले भागाकार 4. एवढं जर सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर येते 4 1 4 4 2 8 उरला किती 1 झाले किती 16 4 चूक 16 म्हणजे फायनली आन्सर आहे x बरोबर 24. बी नंबरचे आन्सर राईट आहे.